आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। मीनाताईंचा पुतळा सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली नसल्याचं समोर आलंय। सीसीटीव्हीमध्ये पुतळा सुस्पष्ट दिसत नाही। पुतळ्यावर रंग फेकणाऱ्याचा शोध घेण्यात त्यामुळे अडचण येण्याची शक्यता आहे। पोलिसांना आरोपीची सुस्पष्ट दृश्य मिळाली नाहीत अशी माहिती आता समोर येते आहे। छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरामध्ये हा पुतळा आहे, मात्र या पुतळा परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचं आता समोर आलं। देवेंद्र कोलटकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। देवेंद्र, सीसीटीव्हीमध्ये सुस्पष्टपणे काहीही दिसत नसल्यामुळे या ठिकाणी आता पोलिसांना तपासामध्ये मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे। नक्की सगळ्या पोलीस तपासामध्ये अडचणी येतात आहे, कारण शिवाजी पार्क मैदानामध्ये मीनाताई ठाकरे यांचा पुतळा ज्या ठिकाणी आहे त्याच्या आसपास जे आहे ते सीसीटीव्ही कॅमेरे आहेत। मात्र त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या जी दिशा आहे किंवा सीसीटीव्ही कॅमेरामध्ये हा पुतळा चित्रित होत नसल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे काहीशी अडचण जी आहे ती हा सगळा तपास करण्यासाठी येथे पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सीसीटीव्ही फुटेज देखील तपासली जातात आहे। मात्र आपण दृश्यामध्ये बघताय की मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्या लगतच ही सीसीटीव्ही कॅमेरा आहेत आणि या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची जी दिशा आहे ती पुतळ्यापर्यंत नाही आहे किंवा पुतळ्या त्यामध्ये चित्रित होत नाही आहे। त्यामुळे काहीशा अडचणी ज्या आहेत त्या आता या तपासामध्ये येतात आहे। त्यामुळे आता पोलीस जे आहेत या पुतळ्याच्या आसपासचा जो सगळा रहिवासी परिसर आहे, म्हणजे आसपासच्या ज्या काही इमारती आहेत त्या इमारतींचे जे सीसीटीव्हीज आहेत ते तपासतात आहे आणि त्याच्या माध्यमातून हे कृत्य कोणी केलेलं आहे, कशा पद्धतीने हे कृत्य केलेलं आहे ह्याचा तपास करणार आहेत आणि त्यानंतर जो गुन्हेगार आहे त्याचा शोध घेतला जाणार आहे। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती रंग फासण्यात आला, त्यानंतर सकाळपासूनच आपण बघतोय की यावरून एक वाद निर्माण झाला। अनेक राजकीय नेते मंडळी देखील या ठिकाणी येऊन पाहणी करतात आहे। शिवाय ज्याने कोणी हे कृत्य केलेलं आहे त्याच्यावरती कारवाई करण्याची मागणी करतात आहे। राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, या सगळ्यांनी देखील या ठिकाणी आलेले आहेत। पोलिसांशी चर्चा केलेली आहे, त्यामुळे आता पोलीस देखील तपास करतात आहे। 8 वेगवेगळी पथकं जी आहेत ते पोलिसांकडून बनवण्यात आलेली आहेत। त्यामुळे आता सीसीटीव्हीच्या दृष्टीने काहीशा अडचणी येत असल्या तरी पोलीस जे आहेत ते आता वेगवान तपास जे आहे ते या सगळ्या प्रकरणामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतात आहे। नक्कीच देवेंद्र, त्यामुळे या संपूर्ण घडामोडीकडे आपलं लक्ष असेलच। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।